तिला बरोबर 5 ते 6 दिवस फुल वेळ येते. त्याच्यात तिला बरोबर 20 दिवस कंटिन्यू चालू द्यायचं. ह्या दोन्ही गोष्टीमुळे आणि ह्या पॅडचा पण भरपूर आहे की मी ज्या ज्या लेडीजला दिलेल्या आहेत त्यांनी अक्षरशः डॉक्टरचे उपचार करून सुद्धा फरक पडला नव्हता, पण आपल्या ह्या PRच्या लायनर पॅडने त्यांना फरक पडला. त्यामुळे आपले पॅड हे बेस्ट आहेतच, त्याच्यामध्ये काही सहज नाही. आणि जर आपण एखाद्या लेडीजला ते सजेस्ट करतोय तर तुम्ही विचार करा, आपण एखाद्या त्या व्यक्तीला त्याच्यातून बाहेर काढतोय, बरोबर. आणि जर त्या व्यक्तीला बाहेर काढल्यानंतर ती तुम्हाला काय देणार, आशीर्वाद देणार ना, थोडी शिव्या घालणार आहे. त्यामुळे मार्केटच्या जेव्हा आपण पॅड यूज करून गर्भपिशवी काढण्यासाठी जे 2 ते 3 लाख रुपये घेतो का, आज तुम्हाला माहिती आहे 1.5 लाख रुपये तरी लागतात. आणि तो त्रास, ते सगळं वेदना, हे सगळ्यातून आपण तिला ह्या पॅड देऊन आपण तिला त्याच्यातून बाहेर काढू शकतो, तिचा गर्भाशय चांगला करू शकतो. आणि जर एखादी लेडीज, प्रत्येक जर लेडीजला तुम्ही दुःख सहन, म्हणजे आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये किती त्रास होतो, आणि आपण जर प्रत्येकाला हे समजून सांगायचा जर प्रयत्न केला तर आपण सर्वात खूप चांगला करतो. हाच उद्दिष्ट ठेवून आपण मार्केटमध्ये आहे केलेलं आहे. आणि आमचं एक की तुम्ही स्वतः पहिले यूज करा, कारण आपला जर गर्भाशयच नीट नसेल तर तुम्ही, कारण आता आपल्याला समजा जर आपल्यासारख्यानं ती मुलं झालेली आहेत, पण आपली येणारी जी पिढी आहे त्या लोकांचे गर्भाशय जर चांगले नसतील, तुम्ही जर मार्केटचा पॅड त्यांना सजेस्ट करताय मग मुलं तेच वापरणार, आणि यांचा गर्भाशय जर चांगला नसेल तर पुढे ती मुलांना जन्म देऊ शकत, म्हणजे पुढची पिढी तुमची वाढू शकत नाही. मग त्याच्यासाठी आजच्या जी मुलं आहेत आपली, त्यांना आपण आपला हा पॅड सजेस्ट करायला पाहिजे, असं तर माझं म्हणणं आहे. बाकी तुमचा काय असेल तर तुम्ही सांगू शकता. पॅडमध्ये 3 साईज आहेत आपले. एक्सेल आहे, एक आपल्याकडे पॅडचे 3 साईज आहेत. ज्या एक्सेलमध्ये याच्यामध्ये 8 पॅड येतात, या डबल एक्सेलमध्ये आहेत. आणि तिसरा आपला आहे की दोघांमध्ये मीडियम आहे, म्हणजे 330 ml आहे. आणि हा आपला 350 आहे, आणि आपला 290 आहे. म्हणजे तिन्ही सगळ्याचा विचार करून केलेला आहे. हा पॅड आपण कोणाला आहे, मुलींना वगैरे आपण सजेस्ट करू, किंवा म्हणजे ज्यांना नॉर्मल आहे त्यांच्यासाठी हा बेस्ट आहे. ज्या लेडीज हेल्दी आहे किंवा ज्यांचं ब्लिडिंग खूपच जात आहे त्यांच्यासाठी आपण हा पॅड सजेस्ट करतो. म्हणजे आणि किंवा जिम जाणारी व्यवस्था, किंवा ज्यांना झोपताना वगैरे त्रास होत असेल किंवा झोपताना ब्लिडिंगचा जो तर त्याच्यासाठी आपण हा पॅड यूज करतो. आणि हा ज्यांना पिरियड रेग्युलर यायची असेल त्याच्यासाठी 45 रुपये हा, किंवा त्याला चेक करायला वाईट दिसत प्रॉब्लेमसाठी पण हा लायनर काढतो. तर अशा प्रकारे पॅडचे साईजेस आहेत. तुम्ही एकमेकांना सांगू प्रत्येकाला पहिले स्वतः यूज करा, तुम्हाला चांगलं वाटतं की इतरांना सांगा. हा लायनरमध्ये थिकनेस कमी आहे का? थिकनेस कमी आहे की साईज छोटी, साईज छोटी? हा बांबू लायनर पासून बनवलेला असतो. आहेच, पॅडच आहे ते.